हॅलो गाईज, तर आज मी बनवणार आहे शेवयाचा उपमा. तर त्यासाठी मी तेल गरम केलं आणि त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून फोडणी दिली, चांगलं तडतडू दिलं जिरं. मग त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकलं. नंतर फ्लेम थोडी वाढवली, फुल फ्लेमवर लवकर कांदा आणि टोमॅटो भाजतो त्यासाठी. मग नंतर एकसारखं हलवून कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा. आणि इथं मी शेवया आणि शेंगदाणे आधीच चांगले भाजून घेतलेत. तर इथं मी मिरची आणि कोथिंबीर चिरून ठेवली आणि मी या कंपनीच्या शेवया वापरल्या, ज्या लहान असतात त्या. आणि मग असंच कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा व्यवस्थित चांगला. आणि नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजतो. मग इथे मी थोडीशी हळद टाकली आणि चांगले मिक्स करून मग कांदा आणि टोमॅटो परतून घेतला. आणि त्याला पाणी सुटावं आणि कांदा आणि टोमॅटो असं मऊसर चांगलं भाजावं, त्यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकले. आणि ते पण चांगलं व्यवस्थित एकजीव मिक्स करून घेतलं. आणि इथे माझी कढईसारखी हालत होती, मग ती सारखं ॲडजस्ट करावं लागायचं त्यासाठी. आता मी मिरची टाकून चांगलं फोडणी परतून घेणार आहे. यासाठी मी मोजून 4 मिरच्या कट करून घेतलेत. आणि असं एकजीव सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि इथे मी जरा गॅस कमी केलेला आहे, जेणेकरून माझे कांदा टोमॅटो करपू नये म्हणून. आता मी यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे टाकलेत आणि ते पण एकजीव असं करून मिक्स करून घेणार आहे. आणि नंतर त्यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया टाकणार आहे. आणि हे सगळे एकत्र करणार आहे. आणि त्यामध्ये पाणी टाकणार आहे. मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आहे. आणि आता फुल गॅसवर हे असं शिजण्यासाठी ठेवणार आहे. आता मी ह्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे, ज्याने त्याला चांगली चव येईल. भरपूर अशी कोथिंबीर टाकून हे मिक्स केलं. आणि आता हे चांगलं उकळून द्या आणि चांगलं शिजल्यानंतर गॅस बंद करा. शेवया शिजायला जास्त वेळ लागत नाही. मी कमी गॅस करून शेवया शिजण्यासाठी ठेवलेत. आता इथे मी शेवया वाढून घेतले, तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर 1 पोळी टोमॅटोच्या 2 फोडी आणि छोले घेतले.